हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 13 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, खरंच लपंडाव मालिका दिवसेंदिवस डेंजरस होत चालली आहे आणि त्यात सरकारची विविध रूपं पाहून तर तुम्ही सुद्धा घाबरून जाल यात शंका नाही. सरकारने कान्हा, तेजस्विनी, सखी या तिघांना सुद्धा लोळवलंय, त्यांना पूर्णपणे हरवलंय. परंतु सरकारला या सगळ्यामध्ये आपल्या सखी तेजस्विनीच्या घरातीलच एक व्यक्ती साथ देतीये. म्हणजे ज्या सरकारने संपूर्ण घराचं जीणं मुश्किल करून टाकलं होतं, त्याच घरातील एक व्यक्ती आता सरकार घराबाहेर गेल्यानंतर घरातील सगळ्या गोष्टी या सरकारला सांगतेय. त्यामुळे सरकारचा प्लॅन यशस्वी होणार आहे. मग घरातला हा खरा विभीषण आहे तरी कोण? कोण तेजस्विनी, कान्हा आणि सखी यांच्याबरोबर गद्दारी करतंय? हा गद्दार नेमका कोण आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा हा आपल्या घरी परत येतो, सखीच्या घरी परत येतो आणि तो डायनिंग टेबलजवळ येताच घरातील सगळे त्याच्यासाठी चक्क उभे राहतात, त्याला एवढा आदर देतात. कान्हाला काही कळतच नाही की सगळेजण का उभे राहिले आहेत. कान्हा सगळ्यांकडे आश्चर्याने पाहत असतो, पण कुणी काहीच बोलत नाही. कान्हा हा त्यांच्याकडे एकटक पाहतच राहतो आणि अचानक घरातील सगळेजण कान्हासाठी टाळ्यांचा कडकडाट करतात, जोर जोरात टाळ्या वाजवत असतात. सगळ्यांना समजलेलं असतं की आजचा जो दिवस त्यांनी पाहिलाय, सरकारचं साम्राज्य या घरावरून संपलंय, ते फक्त कान्हामुळे. त्यामुळे सगळेच कान्हासाठी मनसोक्त टाळ्या वाजवतात. आणि मग आपला परशुराम, जो आजपर्यंत कान्हाचा खूप अपमान करायचा, तो चक्क कान्हासमोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो, कान्हा, मला माफ कर. आजपर्यंत मी तुझा खूप अपमान केलाय, नेहमी तुला हिनवत राहिलो. तू ड्रायव्हर आहेस, तुझी लायकी नाहीये, तू घर जावई बनलास, तुझी काय लायकी आहे, असं म्हणून म्हणून मी तुझा खूप अपमान केला. पण आज आम्ही हा जो दिवस पाहिलाय ना, तो फक्त तुझ्यामुळे. आज माझी खरी तेजस्विनी वहिनी या घरात आली आणि ती सरकार घराबाहेर गेली, ती फक्त तुझ्यामुळे. त्याच वेळेस मीनाक्षी सुद्धा कान्हासमोर हात जोडते आणि म्हणते, हो कान्हा, मला पण माफ कर. आजपर्यंत मी सुद्धा अनेकदा तुझा अपमान केला. खरंच मी मनापासून तुझी माफी मागते. कान्हाला वाईट वाटतं. सखी, गौतम सगळे खूप खुश होतात आणि मग परशुराम सुद्धा कान्हासमोर हात जोडतो आणि म्हणतो, कान्हा, आय एम रिअली सॉरी आणि आजपासून मी तुझा कधीच अपमान नाही करणार. मी आज मानतो तू खरंच खूप हुशार आहेस आणि तुझ्यामुळेच आज आम्हाला हा आनंदाचा दिवस पाहायला मिळाला आहे. कान्हा द ग्रेट. कान्हा, खरंच तुझ्या हुशारीमुळेच आज आमच्या घराला नवीन घरपण मिळालं आहे. आमची तेजस्विनी वहिनी परत आली आहे. हा सुखाचा दिवस आम्ही तुझ्यामुळेच पाहू शकलो. खरंच आजपर्यंत मी तुझ्यासारखा सच्चा, तुझ्यासारखा खरा माणूस नाही पाहिला. आणि ही गोष्ट कान्हाच्या काळजात अशी कट्यावर घुसल्यासारखी लागते, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कान्हा खरा नाहीये, त्याने स्वतःची खरी ओळख लपवली आहे. परशुराम कान्हाला घट्ट मिठी मारतो, पण कान्हाला मात्र वाईट वाटत असतं की आपण या सगळ्यांना फसवतोय, त्यांना खरं सांगत नाहीये. घरातील सगळेजण, सखी, तेजस्विनी, मीनाक्षी, गौतम मात्र खूप खुश असतात. आणि मग गौतम कान्हाची स्तुती सुरू करतो. कान्हा, खरंच आज तुझ्यामध्ये ना मला देवाचं रूप दिसलं. खरंच तू देव बनून आम्हाला या राक्षसापासून, सरकारपासून सोडवलंस. लगेचच कान्हा म्हणतो, नाही नाही काका, मला देव म्हणू नका. मी एक साधा माणूस आहे, मला देवाच्या पंक्तीत बसू नका. तर तेजस्विनी म्हणते, कान्हा, तू स्वतःला जरी देव म्हणत नसला ना, तरी माझ्यासाठी तू देव माणूसच आहे. आज तुझ्यामुळेच मला माझ्या मुलीला पुन्हा भेटता आलं. माझ्या संपूर्ण कुटुंबाबरोबर मी आनंदाने आहे, ते फक्त तुझ्यामुळे. तुझे खूप खूप आभार. असं म्हणून तेजस्विनी सुद्धा कान्हासमोर हात जोडते. कान्हा म्हणतो, नाही तेजस्विनी मॅडम, माझ्यासमोर हात जोडू नका. आणि मग आपली सखी चांगलीच इतरते, मग नवरा कोणाचा आहे? माझा नवरा आहे, कान्हा महाडिक. हे ऐकून तर कान्हाला अजूनच वाईट वाटतं, कारण त्याचं खरं नाव कान्हा महाडिक नाहीच आहे. त्याला आठवतं आजी काय म्हणाली होती, की जेव्हा सखीला कळेल की ती ज्या माणसाचं नाव नवरा म्हणून लावते तो कान्हा महाडिक नावाचा इसम या जगात अस्तित्वातच नाहीये, तेव्हा तिला कसं वाटेल याचा विचार कर. आणि मग तेजस्विनी चक्क सरकारची, म्हणजेच कुटुंब प्रमुखाची खुर्ची मागे करते आणि कान्हाला म्हणते, कान्हा बस येथे. कान्हा म्हणतो, नाही नाही, मी येथे नाही बसू शकत. ही तर कुटुंब प्रमुखाची खुर्ची आहे, तुम्ही या खुर्चीवर बसा.
तेजस्विनी त्यासाठी नकार देते आणि म्हणते, नाही, तूच येथे बसायचंय. परशुराम सुद्धा कान्हाला म्हणतो, हो कान्हा, हा तुझा हक्क आहे, तू येथे बसायचंय. गौतम म्हणतो, हो कान्हा, तूच येथे बसायचंय. तेजस्विनी त्याला समजावून सांगते, अहो तुम्ही आमचे जावई बापू आहात, आता जावायचा मान तर असतोच ना, तुमचे लाड तर आम्ही करायलाच पाहिजे. कान्हाचा नाईलाज होतो, तो या खुर्चीवर बसतो आणि मग तेजस्विनी ही हर्षदाला सांगते, चल सगळ्यांना जेवण वाढ. कान्हा, आज मी तुझ्यासाठी खूप छान छान पदार्थ बनवलेत बरं का, उकडीचे मोदक सुद्धा बनवलेत. कान्हा तेजस्विनीकडे पाहतो, तुम्ही बनवले का? तर तेजस्विनी इशारा करते, नाही, सखीने बनवले. कान्हा सखीकडे आश्चर्याने पाहतो, सखी खूप लाजते, स्माईल करते, त्यामुळे कान्हाला सुद्धा आश्चर्य वाटतं. आणि मग तेजस्विनी एक एक करून घरातील सगळ्यांना जेवण वाढते. पण शेवटी एकच पापड उरतो. तेजस्विनी हर्षदाला म्हणते, हर्षदा, फक्त एकच पापड राहिला आणि 2 ताटं बाकी आहेत अजून. तर सखी पापड हातात घेऊन म्हणते, आई, आम्ही दोघे भागून घेऊ, आम्ही दोघे एकमेकांमध्ये शेअर करू. आणि सखी हा पापडाकडे पाहून कान्हाला विचारते, कान्हा, आठवतंय ना? कान्हा आणि सखी दोघांना आठवतं की लग्नाआधी त्यांचं केळवण जेव्हा सखी सदन चाळीत झालं होतं तेव्हा दोघांनी असाच पापड शेअर केला होता. सखी हा पापड मोडते, हे दोघेही पापड घेतात, सगळेजण खूप खुश असतात. आणि तेजस्विनी म्हणते, खरंच आज माझं हे कुटुंब किती आनंदाने भरलंय आणि मला आता याला कोणाचीही नजर लागू नये अशी इच्छा आहे. पण या कुटुंबाला नजर लावणारी तर तुम्ही अशीच मोकळी सोडली आहे. आणि सरकार चक्क एका जुन्या फॅक्टरीमध्ये असते आणि ती लाकूड तोड्या बनलेली असते, लाकूड तोडत असते, एकानंतर एक ती लाकूड तोडत असते. आता ती का लाकूड तोडतीये हे तर आपला पुढे कळणार आहे. पण सरकार खूप रागारागात असते, चिडलेली असते आणि तिला आठवतं की आज दिवसभरात काय काय घडलं होतं. सखी मला म्हणाली होती की सरकार, आता तुम्ही माझ्या आईला जे भोगायला लावलंय ना ते तुम्ही सुद्धा भोगणार. सरकारला हे आठवून खूप राग येतो. त्यानंतर मीनाक्षी तिला म्हणाली होती, माझ्या पोटातल्या बाळाचा जीव तुम्ही घेतलाय आणि तिने माझ्या थोवाडीत मारली होती, हे सरकारला आठवतं. गौतम मला म्हणाला होता, तुमच्यामुळे मी दारूच्या आहारी गेलो, पण आता या घरातली तुमची भीती संपुष्टात आली आहे, हे सरकारला आठवतं. मग परशु मला म्हणाला होता, तुम्ही नेहमी माझी लायकी काढता, आज मी तुम्हाला विचारतो तुमची लायकी काय आहे, हे सरकारला आठवतं. सरकारला हे आठवतं की आज तेजस्विनीने चक्क मला हाताला धरून घराबाहेर काढलं आणि माझ्या तोंडावर घराचा दरवाजा लावून घेतला होता, हे सगळं सरकारला आठवतं. आणि तिच्या तळपायची आग मस्तकात जाते. तिच्या डोळ्यांमध्ये फक्त एकच गोष्ट असते, ती म्हणजे सूड, सूड, दुर्गे सूड. तिला संपूर्ण कामत कुटुंबाचा सूड घ्यायचा आहे, एवढं मात्र नक्की. आणि इकडे घरातील सगळेजण हे मात्र आनंदात असतात. मीनाक्षी जेवण करणार इतक्यात तेजस्विनी म्हणते, थांब मीनू, इतक्या लवकर जेवण नाही करायचं, जेवणाआधी उखाणा व्हायला पाहिजे. कारण मला सगळ्यांनी सांगितलंय, जेव्हा सखी लग्न करून घरात आली तेव्हा तिने उखाणा घेतला नव्हता. तर सखी म्हणते, मला काही प्रॉब्लेम नाहीये. मीनाक्षी म्हणते, मग घे उखाणा. आणि सखी एक खूप सुंदर उखाणा घेते, कान्हाचं उखाण्यात नाव घेते, सगळेजण खुश होतात. आणि मग कान्हा सुद्धा सखीच्या नावाचा उखाणा घेतो, त्यामुळे त्यांनाही आनंद होतो. कान्हा आणि सखी हे दोघे एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत असतात, एकमेकांमध्येच रंगून गेलेले असतात. आणि मग सखी आणि कान्हा एकमेकांना भरवतात सुद्धा, सगळे टाळ्या वाजवतात. लग्नानंतर जे काही राहून गेले ती सगळी हौस ते भागून घेतात. आणि गौतम म्हणतो, आज आपला राघव दादा असायला हवा होता, तो जर आज असताना तर खरंच आपलं घर हे पूर्ण झालं असतं. सखी म्हणते, काका, माझे बाबा आहेत, ते नेहमी आपल्याबरोबर आहेत आणि त्यांनीच कान्हाला आपल्या घरी पाठवलं, त्यामुळेच आपण त्या सरकारच्या जाचातून सुटू शकलो आणि एकत्र आहोत, सुखी आहोत, आनंदी आहोत. हर्षदा, चल बरं आमचा एक फोटो काढ, असं म्हणून सखी हर्षदाला फोटो काढायला सांगते. आणि मग संपूर्ण कामत कुटुंब हम साथ साथ है असं म्हणत एकत्र फोटो काढतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. खरंच ही मालिका सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच कामत कुटुंबीय इतके खुश दिसताय यात शंका नाही. आणि इकडे आपली सरकार चक्क हे सगळे लाकूड तोडून त्याची एक चिता रचते आणि या चितेवर एकानंतर एक संपूर्ण कामत कुटुंबियांचे फोटो ठेवत असते. सगळ्यात आधी ती कान्हा, सखी, तेजस्विनी यांचा फोटो ठेवते. मग त्यानंतर गौतम, उर्मिला, कुल्फीचा फोटो ठेवते आणि सगळ्यात शेवटी
परशुराम आणि मीनाक्षीचा फोटो ठेवते. बॅकग्राऊंडमध्ये डेंजरस म्युझिक सुरू असतं आणि सरकार फक्त आपल्या हावभाव, आपल्या एक्सप्रेशनने प्रेक्षकांना घाबरवते यात शंका नाही. खरंच हा सीन खूप डेंजरस आहे. तर इकडे तेजस्विनी हॉलमध्ये लावलेल्या सरकारच्या भल्या मोठ्या फोटोकडे पाहत असते आणि या फोटोला पाहून खूप घाबरते. त्याच वेळेस सखी तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि तेजस्विनी दचकते आणि मागे वळून पाहते. तर सखी म्हणते, आई घाबरू नकोस, मी आहे. तेवढ्यात कान्हा तेथे येतो. तेजस्विनी ही सरकारचा फोटो पाहून घाबरली आहे हे सखीला समजतं. सखी तिला समजावून सांगते, आई काळजी करू नकोस, मला माहिती आहे सरकारने तुला खूप छळलंय, खूप वाईट आठवणी आहेत, पण मी आहे ना. सरकारचं राज्य आता संपलंय आणि ती आता तुला परत कधीच त्रास देऊ शकत नाही. त्यामुळे तुला तिला घाबरण्याची गरज नाही आहे. पण सखीला माहीत नसतं की सरकारला मोकळं सोडून तिने किती मोठी चूक केली आहे. आणि इकडे सरकारने सगळ्या कामत कुटुंबियांच्या फोटोंची चिता रचलेली असते आणि तिच्या हातामध्ये एक लाकूड असतं. ती हे लाकूड पेटवते आणि मग ती या फोटोंकडेच पाहत असते. आज तिने संपूर्ण कामत कुटुंबियांची चिता जाळायची ठरवलेली असते. फ्रेंड्स, एकीकडे तेजस्विनी आणि दुसरीकडे ही सरकार. आणि या एपिसोडमध्ये जास्त काहीच न बोलता सरकारने फक्त आपल्या एक्सप्रेशनने प्रेक्षकांना घाबरून सोडलंय यात शंका नाहीये. आणि तिचा हा जो नवीन अवतार आहे ना, तो खूपच डेंजरस आहे. कामत कुटुंबियांना जड जाईल यात शंका नाही. इकडे तेजस्विनी ही कान्हाला सांगते, कान्हा या मनस्विनीचा फोटो आत्ताच्या आत्ता इथून काढून घे. आणि कान्हा हा मनस्विनीचा फोटो काढणार इतक्यात सिंहगर्जना होते. जोरात वीज कडाडते, जसं काय त्यांना वॉर्निंग मिळते, सरकारचा फोटो काढू नका कारण सरकार परत येणार आहे. त्यामुळे कान्हा, सखी, तेजस्विनी खूप घाबरतात. पण त्यांना ही वॉर्निंग कळत नाही आणि कान्हा हा फोटो काढून घेतो. तेव्हा कुठे तेजस्विनीला बरं वाटतं. आणि इकडे सरकार एक एक करून प्रत्येक कामत कुटुंबियांच्या फोटोवर हे जळतं लाकूड ठेवते. कान्हा, सखी, तेजस्विनी, गौतम, उर्मिला, कुल्फी, मीनाक्षी, परशुराम असं एक एक करून ती सगळे फोटो जाळते आणि मग ही चिता जाळते. आणि बॅकग्राऊंडमध्ये भयानक संगीत सुरू असतं. आणि सरकारने जशी आज कामत कुटुंबियांची चिता जाळली आहे, फक्त फोटोंची चिता जाळली आहे, तशी तिला एक दिवस खरोखर त्यांची चिता जाळायची आहे, संपूर्ण कामत कुटुंबियांना संपवायचं आहे असा ती ठाम निश्चय करते. कान्हाने सरकारचा फोटो खाली उतरून ठेवलेला असतो आणि सरकार तर नाहीये, फक्त सरकारचा फोटो पाहूनच कान्हा, सखी, तेजस्विनी सगळे खूप घाबरलेले असतात. तेजस्विनी तर थरथर थरथर कापत असते या फोटोकडे पाहूनच. उद्या मग ही सरकार परत आल्यावर ते काय करतील हे देवच जाणे. पण सखी ही तेजस्विनीच्या खांद्यावर हात ठेवते, तिला शांत करते. आणि मग कान्हा आणि सखीसुद्धा एकमेकांचा हात हातात घेतात. यांनी सुद्धा निश्चय केलेला असतो की सरकारविरुद्ध आपण सगळे एकजूट आहोत, त्यामुळे सरकारला घाबरायची गरज नाही आहे. आणि सरकारने ही चिता पेटवून दिलेली असते. सरकार या चितेकडे पाहत असते आणि म्हणते, कामत कुटुंब, तुम्ही मला जिवंत सोडून खूप मोठी चूक केली आहे. सरकार कोठेच गेली नाही आहे. आता येणार सरकार 2.0 आणि आधीपेक्षा सुद्धा भयंकर, आधीपेक्षा सुद्धा खुखार, आधीपेक्षा सुद्धा जास्त डेंजरस, जी तुम्हाला सगळ्यांना जाळून टाकेल, तुम्हाला सगळ्यांना बर्बाद करून टाकेल. असं म्हणून सरकार एखाद्या राक्षसासारखी जोरजोरात हसू लागते. फ्रेंड्स, खरंच हा सीन पाहून तुम्ही घाबरून जाल यात शंका नाही. आता सरकार ही एखाद्या जखमी वाघिणीपेक्षा सुद्धा जास्त डेंजरस झाली आहे. आणि जखमी वाघीण ही जेव्हा हल्ला करते ना, तेव्हा तिच्या हल्ल्यातून वाचणं जवळपास अशक्य आहे. आणि आता कामत कुटुंबीय कसं वाचणार हे पाहावं लागेल. इकडे तेजस्विनी सखीच्या केसांची मालिश करून देत असते आणि सखी तिला थँक्यू म्हणते. तर तेजस्विनी म्हणते, त्यात काय थँक्यू म्हणायचं. तर सखी सांगते, आई तू माझ्या केसांची मालिश करतीये त्यासाठी थँक्यू म्हणत नाहीये, तर तू माझ्यासाठी जे उकडीचे मोदक बनवले ना, त्यासाठी मी तुला थँक्यू म्हणतीये. आता मला उकडीचे मोदक बनवता येतील, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर तेजस्विनी सांगते, अगं बाई, प्रत्येक आईचं कर्तव्यच असतं ते. मुलीच्या लग्नाआधी तिला सगळा स्वयंपाक शिकवावा लागतो, नाहीतर लग्न झाल्यावर सासू म्हणते, तुझ्या आईने तुला काही शिकून नाही पाठवलं का. सखी हसू लागते. तेजस्विनी तिला विचारते, सखी मला एक सांग, तू तुझ्या सासरी का नाही गेलीस, म्हणजे लग्न झाल्यावर तुम्ही इकडेच राहायला आला.
तुम्ही दुसरं घर घ्यायला हवं होतं, वेगळं राहायला हवं होतं, स्वतःचं वेगळं जग निर्माण करायला हवं होतं. तर सखी सांगते, हो आई, आम्हाला आमचं वेगळं जग निर्माण करायचं आहे. कान्हासुद्धा अनेक वेळेस म्हणतो की त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, स्वतःचं वेगळं जग निर्माण करायचं आहे. पण अजून खूप सुरुवात आहे ना, आम्ही हळूहळू वेगळ्या घरी राहायला जाणारच आहोत. तेजस्विनी खुश होते आणि तेवढ्यात तेजस्विनीला त्यांच्या बेडवर तो मोरपीस दिसतो. तेजस्विनी सखीला विचारते, सखी, हा कसला मोरपीस आहे? हा मोरपीस सखी पाहते आणि हसू लागते. तेजस्विनी विचारते, अगं सांग ना, हा कसला मोरपीस आहे? सखी म्हणते, सांगते मी तुला. आई, हा मोरपीस आहे ना, आमच्या नात्यातील विश्वासाचं, प्रेमाचं प्रतीक आहे. तेजस्विनीला काही कळतच नाही. सखी तिला सांगते, आमच्या दोघांचं जरी लग्न झालेलं असलं तरीसुद्धा आम्ही नवरा बायकोसारखे नाही राहत. आम्ही एकमेकांना तशा प्रकारे ॲक्सेप्ट नाही केलं आहे. आमच्यात अजूनसुद्धा अंतर आहे आणि आम्ही दोघांनी आधी असं ठरवलं आहे की आम्ही एकमेकांचे चांगले मित्रमैत्रीण बनू आणि मग त्यानंतर आम्ही दोघे एकमेकांबरोबर पुढील गोष्टी करू, नवरा बायकोचा संसार सुरू करू. तेजस्विनीला सुद्धा हे पटतं आणि ती म्हणते, सखी, अगदी योग्य करताय तुम्ही. नवरा बायको हे नवरा बायको होण्याआधी चांगले मित्र जर असतील तर त्यांच्यातील नातं हे आणखीनच घट्ट होतं. हे ऐकून सखीसुद्धा खुश होते आणि सखी विचारते, आई, तुला मित्रमैत्रीण नाही आहे का? तर तेजस्विनी सांगते, आहे ना, मला मित्रसुद्धा आहे आणि मैत्रीसुद्धा आहे. पण माझा मित्र आहे तुझे बाबा राघव, माझे खूप छान मित्र होते. सखी विचारते, आणि मैत्रीण? तेजस्विनी सांगते, हो, माझी एक बेस्ट फ्रेंड होती, पण ती आता कुठे असेल, काय असेल, कोणत्या अवस्थेत असेल मला माहीत नाही आहे. सखी विचारते, कोणती मैत्रीण? तेजस्विनी सांगते, अपर्णा. अपर्णा नाव आहे तिचं. आणि अपर्णा म्हणजे अपर्णा देवदत्त किर्लोस्कर, कान्हाची आई. कान्हा हे सगळं ऐकत असतो आणि त्याला जबर धक्काच बसतो. कान्हाला आठवतं की तेजस्विनीनेच त्याच्या वडिलांचा अपर्णाच्या डोळ्यासमोर खून केला होता आणि तेव्हापासून अपर्णाची अवस्था काय झाली आहे. तेजस्विनी ही सखीला म्हणते, सखी बाळे, काम करायचं का? उद्या ना तू मला घेऊन चल, आपण माझ्या मैत्रिणीला अपर्णाला भेटून येऊ. सखी म्हणते, ठीक आहे, आपण दोघी तिला उद्या भेटायला जाऊया. आणि हे ऐकून कान्हाला जबर धक्काच बसतो. कान्हाच्या हातून जो पाण्याचा जार असतो तो खाली पडून फुटतो. तेजस्विनी आणि सखी त्याच्याकडे पाहतात. कान्हाने जार पाडलाय. सखी म्हणते, आई, हा जो माझा नवरा आहे ना, नेहमी काहीतरी पाडझोड करतच असतो, पण त्याच्या हातातून हा जार का पडला, हा प्रश्न तेजस्विनीला पडतो. कान्हा खूप घाबरलेला असतो की आता सरकार नाही, तेजस्विनी ही माझ्या आईला भेटायला गेली तर काय होईल. तर इकडे आपली सरकार या फॅक्टरीमध्ये बसलेली असते आणि ही चिता जवळपास विझते आणि मग सरकार ही वर आभाळाकडे पाहते आणि म्हणते, बाबा, लहान असताना तुम्ही मला आणि तेजस्विनीला रामायणाच्या गोष्टी सांगायच्या आणि त्यात तेजस्विनीने प्रभू श्रीरामचंद्रांना निवडलं आणि मी रावणाला निवडलं, कारण रावण मला खूप आवडायचा. रावण हा जरी वाईट असला तरी तो एक तपस्वी होता, अतिशय हुशार होता आणि त्याला जे हवं होतं त्याने ते मिळवलंच होतं. त्याने अतिशय हुशारीने आणि चलाखीने सीतामाईचं अपहरण केलं होतं. म्हणूनच मला रावणासारखं बनायचं होतं आणि आता मी सुद्धा रावणाच्या पावलावर पाऊल टाकूनच माझं उद्दिष्ट मिळवणार. मी सुद्धा त्या तेजस्विनीचं अपहरण करणार. बाबा, मी आता रावणच बनणार आहे आणि मला रावणच आवडतो, असं म्हणून सरकार चक्क या चितेमधील राग घेते आणि स्वतःच्या माथ्याला लावते. आणि तिचं हे जे रूप आहे ना, ते खूपच भयंकर असतं. आपण एखादी हॉरर मालिका, भूताची मालिका पाहतो की काय असं वाटतंय, असा सरकारचा हा अवतार असतो. सरकार आपला हात आपल्या गुडघ्यावर ठेवते. तिचे ते मोकळे केस, ती जुनी मळकट साडी, तिच्या माथ्यावर लागलेलं ते राख, हे पाहून खरंच सरकारला पाहून भीती वाटते. आणि मग सरकार स्माईल करते. या स्माईल मागे खूप काही गोष्टी दडलेल्या आहेत. कामत कुटुंबियांची वाट लागणार आहे एवढं मात्र नक्की. आणि कान्हाने जार पाडलेला असतो. सखी आणि तेजस्विनी विचारतात, अरे काय चाललंय तुझं? सखी म्हणते, माझा नवरा आहे ना असा धांदरट आहे, नेहमी काही ना काहीतरी पाडझोड करतच असतो. कान्हा आतमध्ये येतो आणि तो तेजस्विनीला सांगतो, तेजस्विनी मॅडम, मी आता ऐकलं तुम्ही तुमच्या मैत्रिणीला भेटायला बाहेर जाणार आहात, तर मला एक सुचवायचं आहे, तुम्ही आता बाहेर कुठेच जाऊ नका. सखी आणि तेजस्विनीला आश्चर्य वाटतं. सखी विचारते, पण का?
कान्हा म्हणतो, अजून सरकार ही बाहेर मोकळी फिरते, जोपर्यंत आपण सरकारला पकडत नाही तोपर्यंत सरकारचा धोका आहे, त्यामुळे तुम्ही घराबाहेर जाऊ नका, घरातच थांबा. तेजस्विनी आणि सखीला हे पटतं आणि सखी तेजस्विनी घरी थांबायचं ठरवतात. तेजस्विनी म्हणते, ठीक आहे, आम्ही कुठे बाहेर जात नाही, पण कान्हा आणि सखी तुम्ही दोघे बाहेर जा. लग्नानंतर तुम्ही कुठे बाहेर गेला होता की नाही? तर लगेचच सखी म्हणते, कसं जाणार, आमच्या साहेबांना तर काही सुट्टीच मिळत नाही, वेळच मिळत नाही. लग्नानंतर ते ऑफिसमध्ये जॉईन झाले, लगेच प्रमोशन मिळालं आणि आता रात्रंदिवस त्यांचं कामच सुरू असतं. आणि तेवढ्यात तेथे हर्षदा येते. हर्षदाला आवाज ऐकलेला असतो की काहीतरी पडलंय. तेजस्विनी सांगते, हर्षदा तेवढं सगळं गोळा करून घे, हाताला कास लागेल, स्वतःला जप. हर्षदा हो म्हणते आणि ही साफसफाई करत तेथेच उभी राहते, तेथेच बसते आणि या सगळ्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा तेजस्विनी कान्हाला म्हणते, ठीक आहे कान्हा, आधी सरकार तेथे होती ऑफिसमध्ये, त्यामुळे तुला वेळ मिळत नव्हता, पण आता सरकार नाही आहे ना, तर तुला नक्कीच वेळ मिळू शकतो. मग तू जा ना, सखीला घेऊन मस्त फिरायला जा. कान्हाला सुद्धा ही आयडिया आवडते. कान्हा म्हणतो, ठीक आहे, उद्या आम्ही फिरायला जातो. आणि आपली हर्षदा, जी हर्षदा आजपर्यंत आपल्याला साधी भोळी वाटायची, ती हे सगळं ऐकत असते की उद्या कान्हा आणि सखी हे दोघे फिरायला जाणार आहेत. सखीला खूप आनंद झालेला असतो की उद्या मी कान्हाबरोबर फिरायला जाणार आहे. आणि मग इकडे सरकार ही अजूनही त्या फॅक्टरीमध्येच बसलेली असते, परंतु ती उंचावर बसलेली असते आणि तिला आठवतं की काल तेजस्विनीने माझ्या सनसनीत थोबाडीत मारली होती. हे सगळं आठवून तिला खूप राग येतो. ती एकदम चिडलेली असते, रागात असते आणि त्याच वेळेस तिला फोन करते हर्षदा. फ्रेंड्स, हाच या मालिकेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. जी हर्षदा आजपर्यंत आपल्याला चांगली वाटायची, बिचारी गरीब वाटायची, ती हर्षदा चक्क गद्दार निघालीये. सरकारला फोन करून घरातील सगळ्या गोष्टी सांगतीये. तिच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आणि सरकार तिचा फोन उचलते आणि म्हणते, बोल विभीषण. म्हणजे सरकारने चक्क हर्षदाला विभीषण बनवलंय. संपूर्ण माहिती ती हर्षदाकडूनच मिळवणार आहे. हर्षदा सांगते, मॅडम, उद्या सखी आणि कान्हा हे दोघे बाहेर फिरायला जाणार आहेत. तर सरकार सांगते, वा विभीषण वा, खरंच एकदम भारी काम करतेस तू. आणि आता त्या घरातील प्रत्येक बित्तम बातमी मला द्यायची. मी तुला एवढे पैसे देईल की तू आयुष्यभर जरी मोजत राहिलीस ना, तरी ते पैसे कधीच मोजून होणार नाही. म्हणजे एवढे पैसे मिळून सुद्धा काहीच फायदा नाही. हर्षदा फक्त मोजतच राहील, त्यावर काही मौज माझ्या हौसमौज करणारच नाही. हे ऐकून हर्षदा खूप खुश होते. आणि मग सरकार तिला आपला पुढचा प्लॅन सांगते. पण हा प्लॅन काय हे आपल्याला ऐकू येत नाही. हर्षदा म्हणते, ठीक आहे मॅडम. सरकार म्हणते, उद्या मी संपूर्ण कामत कुटुंबियांची चिता जाणार आहे. हे ऐकून हर्षदा घाबरते. काय मॅडम, तुम्ही सगळ्यांना मारून टाकणार आहे? तर सरकार सांगते, नाही ग, एवढ्या लवकर नाही, ती वेळ एवढ्या लवकर येणार नाहीये, तू काळजी करू नको, तुला मी जेवढं सांगितलंय ना तेवढंच कर. हर्षदा हो म्हणते आणि फोन कट करते. सरकारने आता एक खूपच डेंजरस प्लॅन बनवला आहे. हर्षदाच्या मदतीने ती संपूर्ण कामत कुटुंबियांची बित्तम बातमी मिळवणार आहे. आणि हर्षदा असं काही करेल अशी आपल्याला शक्यता वाटली नव्हती. खरंच हर्षदा ही विभीषण बनली आहे आणि ती आता खूप मोठी गद्दारी करणार आहे कामत कुटुंबियांबरोबर. सरकारने आपला संपूर्ण प्लॅन बनवलेला असतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीनच इंटरेस्टिंग असणार आहे. खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा सगळेजण हे जेवायला नाश्त्यासाठी बसलेले असतील, तेव्हा सरकारने सांगितलेल्या प्लॅनप्रमाणे आपली हर्षदा ही तेजस्विनीला म्हणेल की तेजस्विनी मॅडम, आज या घरातील फक्त एकच जोडी फिरायला जातीये, कान्हा सर आणि सखी मॅडम. पण मला असं वाटतं बाकीच्या 2 जोड्यांनी सुद्धा फिरायला जायला हवं. म्हणजे परशुराम, मीनाक्षी आणि गौतम, उर्मिला यांनी सुद्धा फिरायला जायला हवं. ही आयडिया तेजस्विनीला खूप आवडणार आणि तेजस्विनी सगळ्यांना सांगेल, जा तुम्ही सगळे फिरायला जा. आणि थोड्या वेळानंतर सगळेजण आपापल्या बॅगा घेऊन तयार असतील. कान्हा, सखी, तेजस्विनी, मीनाक्षी, परशुराम, उर्मिला आणि हे सगळे मस्त फिरायला निघून जातील. आणि आपली बिचारी तेजस्विनी ही एकटीच घरी असेल. आणि थोड्या वेळानंतर घराची बेल वाजणार.
तेजस्विनी दार उघडणार आणि तिच्यासमोर उभी असेल सरकार तिला किडनॅप करण्यासाठी, आणि एकट्या असलेल्या तेजस्विनीला सरकार किडनॅप करून घेऊन जाणार. इकडे कान्हा आणि सखी दोघे फिरायला आलेले असतील, तेथे सुद्धा सरकारची माणसं येणार आणि सखीला सुद्धा किडनॅप करून घेऊन जाणार. आणि आपला कान्हा जंगलात सखी 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 असं ओरडत फिरेल, त्याच्या हातात काहीच राहिलेलं नाही आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा एपिसोड आवडला ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.